श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र वाचनाचे फायदे. अध्याय 22. वांझपण दूर होते, बाळात नेल्या चांगले दूध येते. अध्याय 31. पतीवर येणारी सर्व विघ्ने टळतात. अध्याय 21. मृत्यूभयापासून मुक्तता होते. अध्याय 8. विवाह योग जुळून येते. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7451 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेचा गुरुचरित्र लिहिले गेले आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखादा गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी-व्याधी आजार वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. वैशिष्ट्य समस्यावर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढील प्रमाणे. अध्याय 1. नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2. काळी बाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय 3. गुरुकृपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय 4. स्त्रीचलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5. शारीरिक व्यंग नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6. देवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय 7. पंचमहापाती सर्व पातके नाहीसे होतात. अध्याय 8. बुद्धी माध्य नाहीसे होतात. विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9. सर्व शुभ कामने गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10. नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11. वाचा दोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय 12. संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14. प्राणघातक गंडांतरपासून संरक्षण लाभते. अध्याय 15. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16. आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होतात. अध्याय 19. भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, स्त्रीस्थळी पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण करुनी मनीपूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुणे. बाह्यसंबंध परिहरिले. अध्याय 21. मृत्यूभयापासून मुक्तता होते. अध्याय 22. वांझपण दूर होते, बाळात नेल्या चांगले दूध येते. अध्याय 23. पिशाच्यबाधा नष्ट होते, राज्यमान्यता प्राप्त होते. अध्याय 24. ब्रह्म व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26. शत्रू निष्भ्रम होऊन शरण येतात. अध्याय 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानाचा छळ दोषाची निवृत्ती. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूर होतात, सप्तश सापडते. अध्याय 29. स्त्रीछलदोष, वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारे
विघ्ने टळतात. अध्याय 32. वैधव्यांचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग व व्यभिचार दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 26. चुकीच्या समजुतीची जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मज्ञान होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39. सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडते. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडते. अध्याय 42. विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभते. अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होतो. गुरुनिष्ठा सफल होते. बुद्धी वाढते. अध्याय 47. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धीचा प्राप्त होते. अध्याय 48. गुरुनिष्ठाच विपुल समृद्धी प्राप्त होते. विघ्ने टळते. अध्याय 49. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे शमन होते. अध्याय 50. ग्रंथरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते. अध्याय 51. सुखसमृद्धी व अंतिमोक्षी प्राप्त होते. अध्याय 52. श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब